तुम्ही बघू शकाल कच्च्या कैरीचा आमरस इथे बनवून रेडी झालेला आहे। तर तुम्ही छान कुरडई पापड सोबत खाऊ शकता। तुम्ही बघू शकाल कलर टेक्स्चर किती छान आलेला आहे। नमस्कार मंडळी, साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवत आहोत कच्च्या कैरीचा आमरस। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक तोतापुरी कलमी आंबा असा घेतलेला आहे। तर चला तर मग आपल्याला 2 ग्लास पाणी टाकून द्यायचं आहे कुकरमध्ये आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 2-3 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घ्यायच्या आहेत। चला तर मग तुम्ही बघू शकाल आपला कुकर एकदम गार झालेला आहे आणि कैरी ही छान मस्त छान शिजलेली आहे। कलर चेंज झालेला आहे कैरीचा। चला तर मग कैरी काढून घेऊया। तुम्ही बघू शकाल मी अशा एका मोठ्या बाउलमध्ये कैरी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल कैरी छान शिजलेली आहे। तुम्ही त्याचा गर बघू शकाल लगेच निघतो। चला तर मग मी सर्व कैरीचा असा याप्रमाणे गर काढून घेते। कैरी थोडी आतमध्ये गरम आहे। कुकर जरी आपला एकदम गार झालेला असला तरी कैरी एकदम गरम आहे। तर मी ह्याप्रमाणे असा छान सर्व कैरीचा गर काढून घेते। तुम्ही बघू शकाल ह्या पद्धतीने। चला तर मग गर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकाल छान कैरीचा गर मी सर्व काढून घेतलेला आहे आणि छान स्मॅश करून घेऊया गर। तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे। खूप मस्त लागतो हा आमरस, कच्च्या कैरीचा आमरस। विदर्भामध्ये भरपूर वेळा हा बनवला जातो। जोपर्यंत पिकलेला आंबा मार्केटमध्ये येत नाही किंवा अक्षय तृतीया होईपर्यंत आंबे खात नाहीत तोपर्यंत हाच आमरस खाल्ला जातो। विशेष करून याच्यामध्ये तुम्ही कुरड्या वगैरे बुडवून अशा खाल तर यम्मी लागतं। चला मग स्मॅश करून झालेला आहे आणि जे आठवडी आणि कैरीची साल आहे ते पण आपल्याला स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कैरीची साल आणि आठवडी होती ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कैरीचा जो गर आहे त्या गरामध्ये ते सर्व पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हा आमरस असा छान पातळ करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकाल। तुम्ही मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल आणि नाही फिरवला तरीही चालेल, काहीच फरक पडत नाही। चला तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे। छान गरम झालं की अर्धा चम्मच जिरं घालून घेऊया। जिरं छान फुललं की आपल्याला हा आंबट घालून घ्यायचा आहे। मीठ घालून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपल्या आमरसाचा कलर किती छान पिवळा असा आलेला आहे जिऱ्यामुळे आणि आधीच थोडा पिवळा होता। तर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला 1 वाटी गूळ घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, म्हणजे तुमची कैरी कितपत आंबट आहे किंवा कुठली कैरी आहे तुमची त्याप्रमाणे। तर मी इथे तोतापुरी कलमी आंबा घेतला होता तर मी 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे। उरलेला परत टाकून देते आणि छान मिक्स करून घेऊया। सर्व गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे। चला तर मग सर्व छान गूळ आपण विरघळून घेऊया। चला तर मग याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया टेस्टनुसार आणि छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपल्याला 1-2 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत। छान दणकन 1-2 उकळी काढून घेऊया आणि आपला आमरस रेडी होणार आहे। तुम्ही बघू शकाल किती छान आपला आमरस उकळलेला आहे, मस्त उकळ्या आलेल्या आहेत। या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि चमच्याने छान मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकाल आपला आमरस बनून रेडी आहे। खूप यम्मी आणि टेस्टी असा लागतो। चला तर मग आपण थोडा गार करून घेऊया आणि सर्व करून घेऊया। चला तर मंडळी आमरस बनवून रेडी आहे। चला तर मग सर्व करून घेऊया। तुम्ही बघू शकाल
वा, छान. खूप छान असा आपला आमरस बनवून रेडी आहे. तुम्ही बघू शकाल. कच्च्या कैरीचा आमरस बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर अजून रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तेही मला मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर साधनाज फूडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी कशासोबत खायची, कच्च्या आमरसाची, तर तुम्ही छान कुरडईसोबत जेवताना वाटीमध्ये घेऊन खाऊ शकता. खूप यम्मी आणि टेस्टी लागते. विदर्भ स्टाईल अशी कच्च्या कैरीचा आमरस. चला चला तर मग भेटूया छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.